40 प्रमाणे तुम्ही 40 प्रमाणे कारवाई करा. नाही होणार अशी सभा नाही चालू. अशी सभा नाही होणार. 40 प्रमाणे कारवाई चालू करावं लागेल. तुम्हाला त्या सदस्यांचं ऐकायचं नाहीये का? नाही, पण तुम्ही जागा बसून बोला. इथं बसून काय बघ माईक बंद करतो. तुम्ही इथं बोलू नका. 40 प्रमाणे चला. श्रीपाद वडकर संत बसवेश्वरांचा ठराव विषय क्रमांक माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. बसवेश्वर अण्णांचा जो पुतळा स्वामी विवेकानंदमध्ये आयुक्त असतील अभिनंदन करतो. विषय सुरू झाली. विषय पत्रिका नाही. 2 प्रमाणे पालिका सदस्यास सभेमध्ये गडबड केल्याप्रकरणी निघून जाण्याचा आदेश देण्याचा अधिकार. याप्रमाणे 6 सदस्य सन्मान्य गणेश लोखंडे, सन्मान्य रशीद बाबू, सन्मान्य सचिन बेरे, सन्मान्य सोनोनीताई, सन्मान्य कोल्हेताई यांना मी सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो. चला. आम्ही मुलगा साहेब 9 नंबर नाही होणार नाही त्याच्यात काही. सभागृहातून निघून जायचा आदेश देतो. काय तुम्ही कायदा मानत नाही? महाराष्ट्र महानगरपालिका नाही. सभागृहातून निघून जा. नाही ऐकणार मी. तुम्ही जागा बसून म्हणत नाही. मी ऐकणार नाही. निलंबन करा ना. निलंबन करा. सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो. सन्मान्य अमित मोदे साहेब विषय क्रमांक चला नाही सचिन भाऊ आता नाही ऐकणार. मी तुमचं ऐकून घेतलं. ही पद्धत नाही. चला चला हो तुम्ही चला. सन्मान्य सदस्य अमित मोदे विषय मामूला छत्रपती कारवाई करा. त्यांना कागद सचिव कारवाई करा. जे सदस्य जागृत असतील त्यांना नगर सचिव सुरक्षा विभाग 2 प्रमाणे कारवाई करा. लगेच कारवाई करा. तात्काळ 2 प्रमाणे कारवाई करा. चला कारवाई करा. चला सन्मान्य सदस्य अमित मोदे साहेब तुम्ही सभागृहातून निघून घ्या. नाही ऐकणार. नाही बरोबर घेतले. तुम्ही उद्या नगर सचिव तुम्हाला मी सांगितलं ना. 1 मिनिटात सांगतो. सुरक्षा विभागाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 2 मधलं 2 पालिका सदस्याला सभागृहातून निघून देण्याचा आदेश मी 6 सदस्यांना सांगितलेले. कृपया त्यांना सभागृहाच्या बाहेर. चला सन्मान्य सदस्य विषय क्रमांक 9 वर बोला आपण. चला या प्रकारे ज्या सभेत सत्ता गाजवली पण आणि असं 2020 मध्ये खाली बसा राजूभाऊ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा 11 फुटाचा पुतळा बसवण्यात यावा यासाठी महानगरपालिकेमध्ये मान्य आयुक्त जानेवारी सभागृहामध्ये विषय क्रमांक 9 वर बोलावला सर तुम्ही. सन्माननीय महापौर सभागृहातून बाहेर सांगितलेलं. सन्माननीय अमित मोदे साहेब हा ठरावाचा केंद्र होता. तुम्ही तुमचं निवेदन मांडा. पहिले ठरावावरती बोला. दुसऱ्या